एका छोट्याशा संस्थानात जन्मलेलं एक बालक. त्याच्या कपाळावर जन्मतः राजमुकुट नव्हता, पण नियतीने त्याच्या भवितव्यावर लिहिलं होतं सामाजिक न्यायाची क्रांती. हा प्रवास आहे राजर्षी शाहू महाराज यांचा. हा फक्त एका राजाचा इतिहास नाही, तर तो आहे एका विचाराचा, एका बंडाचा आणि एका परिवर्तनाचा इतिहास. 26 जून 1874 कागल संस्थानात यशवंतराव नावाच्या बालकाचा जन्म झाला. सामान्य सरदार घराण्यात जन्मलेलं हे बालक पुढे कोल्हापूरच्या गादीवर बसेल आणि भारतीय सामाजिक इतिहासात अमिट ठसा उमटवेल याची कल्पनाही त्यावेळी कुणाला नव्हती. कोल्हापूर संस्थानात वारस नसल्यामुळे महाराणी आनंदीबाई यांनी यशवंतरावांना दत्तक घेतले. त्या क्षणापासून त्यांच्या आयुष्याने एक वेगळंच वळण घेतलं. घरातील मुलगा असलेला यशवंतराव आता राज्याचा वारस बनला. दत्तक विधीनंतर त्यांना नाव मिळालं शाहू छत्रपती. पण नाव बदललं म्हणून आयुष्य सोपं झालं नाही, उलट जबाबदाऱ्या अधिक वाढल्या. लहान वयातच त्यांना शिक्षणासाठी राजकोट येथे पाठवण्यात आलं. इंग्रजी शिक्षण, आधुनिक विचार आणि प्रशासनाची तत्त्व यांचा परिचय त्यांना तिथे झाला. पण शिक्षण घेत असतानाच त्यांच्या संवेदनशील मनाने समाजातील विषमता पाहिली. काही लोक जन्मामुळे श्रेष्ठ मानले जात होते, तर काहींना अस्पृश्य ठरवून मानवी हक्कांपासून दूर ठेवलं जात होतं. राजघराण्यातील विद्यार्थी असूनही शाहूंच्या मनात अस्वस्थता होती. एका प्रसंगी त्यांनी खालच्या जातीतील विद्यार्थ्यांबरोबर बसण्याचा प्रयत्न केला असता त्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली. त्या क्षणी त्यांच्या मनात एक प्रश्न उभा राहिला. राजा नेमका कोणासाठी असतो? फक्त सत्ताधारी वर्गासाठी की सर्वसामान्य जनतेसाठी? हा प्रश्नच त्यांच्या विचारांचा पाया ठरला. तेव्हा त्यांना उमगलं की राज्य करायचं असेल तर ते न्यायाने आणि समतेनेच करावं लागेल. अन्यायावर आधारलेली सत्ता ही टिकत नाही, ती फक्त भीती निर्माण करते. पण शाहूंना भीतीचं राज्य नको होतं, त्यांना विश्वासाचं राज्य उभारायचं होतं. 1894 साली वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी शाहू महाराज कोल्हापूरच्या गादीवर आरूढ झाले. तरुण वय, मोठी जबाबदारी आणि परंपरांनी जखडलेली व्यवस्था हीच त्यांची सुरुवात होती. गादीवर बसताच त्यांनी स्पष्ट संदेश दिला की त्यांचं राज्य सर्वांसाठी आहे. त्या काळात शिक्षण, नोकऱ्या आणि सन्मान हे काही विशिष्ट जातींपुरते मर्यादित होते. पण शाहूंना ही व्यवस्था बदलायची होती. त्यांना माहीत होतं की बदल करायचा असेल तर शिक्षण हा पहिला पाया असतो. त्यांच्या विचारांवर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याचा खोल प्रभाव होता. सत्यशोधक विचारसरणीने त्यांना सामाजिक समतेची दिशा दाखवली. राजा म्हणून त्यांच्याकडे सत्ता होती, पण त्या सत्तेचा उपयोग त्यांनी समाजकारणासाठी करायचं ठरवलं. गादीवर बसल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम शिक्षण क्षेत्राकडे लक्ष दिलं. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्यात आल्या. वसतिगृहांची स्थापना झाली. शिक्षण सर्वांसाठी खुलं करण्याचा निर्धार त्यांनी केला. हे निर्णय त्या काळात क्रांतिकारक होते. शाहू महाराजांना जाणवत होतं की जोपर्यंत समाजातील शेवटचा माणूस उभा राहत नाही, तोपर्यंत राज्य प्रगत होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी प्रशासनातही बदल करण्याची तयारी सुरू केली. त्यांची राजवट ही केवळ सत्ता चालवण्याची नव्हती, ती समाज घडवण्याची होती. एक तरुण राजा ज्याच्या मनात करुणा होती, ज्याच्या विचारात बंड होतं आणि ज्याच्या निर्णयात धाडस होतं, अशी त्यांची ओळख तयार होत होती. पण खरी क्रांती अजून पुढे होती. 1902 साली त्यांनी घेतलेला एक ऐतिहासिक निर्णय भारतीय सामाजिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. त्या निर्णयाने केवळ कोल्हापूर नव्हे तर संपूर्ण देशाच्या विचारविश्वाला हादरा दिला. तो निर्णय काय होता? त्यामागची प्रेरणा काय होती? आणि का म्हटलं जातं की शाहू महाराज सामाजिक न्यायाचे खरे शिल्पकार होते? याची सुरुवात होईल पुढील भागात, जिथे आपण पाहू आरक्षणाचा ऐतिहासिक निर्णय, शिक्षण क्रांती आणि बहुजन सक्षमीकरणाची भक्कम पायाभरणी. 19व्या शतकाच्या शेवटी आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला भारतातील समाजरचना अत्यंत विषम होती. शिक्षण, नोकऱ्या, सत्तेची पदे हे सर्व काही मोजक्या उच्चवर्णीयांच्या ताब्यात होतं. बहुजन समाज, शेतकरी, कामगार आणि तथाकथित अस्पृश्य समाजाला संधीच नव्हती. कोल्हापूर संस्थानातही परिस्थिती वेगळी नव्हती. पण गादीवर बसलेले होते राजर्षी शाहू महाराज. आणि ते फक्त परंपरा पाळण्यासाठी राजा झाले नव्हते, ते व्यवस्था बदलण्यासाठी तयार झाले होते. शाहू महाराजांनी प्रशासनाचा बारकाईने अभ्यास सुरू केला. त्यांनी पाहिलं की सरकारी नोकऱ्यांमध्ये बहुसंख्य लोक एका विशिष्ट वर्गातून येत होते. बहुजन समाजातील लोकांकडे शिक्षण नव्हतं आणि शिक्षण नसल्यामुळे नोकऱ्याही नव्हत्या. ही एक बंद साखळी होती. शिक्षण नाही म्हणून नोकरी नाही, नोकरी नाही म्हणून आर्थिक उन्नती नाही. शाहूंना जाणवलं की जर ही साखळी तोडायची असेल तर संधी निर्माण करावी लागेल. समानतेचा उपदेश करून उपयोग नव्हता, समानतेची व्यवस्था उभी करावी लागणार होती. आणि त्यासाठी त्यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. 26 जुलै 1902
हा दिवस भारतीय सामाजिक इतिहासात अत्यंत महत्त्वाचा ठरला. शाहू महाराजांनी जाहीर केलं की कोल्हापूर संस्थानातील सरकारी नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांसाठी 50% आरक्षण दिलं जाईल. त्या काळात हा निर्णय अत्यंत धाडसी आणि क्रांतिकारक होता. हा निर्णय फक्त एक प्रशासनिक आदेश नव्हता, तो होता सामाजिक न्यायाचा उद्घोष. ज्यांना शतकानुशतके संधी नाकारण्यात आली होती त्यांच्यासाठी दारं उघडण्याचा तो प्रयत्न होता. अनेकांनी याला विरोध केला. उच्चवर्णीय समाजातील काही लोकांनी नाराजी व्यक्त केली, पण शाहूंनी ठामपणे सांगितलं, राज्य हे सर्वांचं आहे आणि संधीही सर्वांना मिळाली पाहिजे. आरक्षणाच्या या निर्णयामागे एक स्पष्ट विचार होता. जर काही समाज घटक ऐतिहासिकदृष्ट्या मागे राहिले असतील तर त्यांना पुढे आणण्यासाठी विशेष उपाययोजना आवश्यक आहेत. समान स्पर्धा तेव्हाच शक्य असते जेव्हा सुरुवातीची रेषा सर्वांसाठी समान असते. शाहूंनी ही रेषा समतेची करण्याचा प्रयत्न केला. आरक्षणाबरोबरच त्यांनी शिक्षणावर अधिक भर दिला. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची संख्या वाढवण्यात आली, शिष्यवृत्ती देण्यात आल्या, ग्रामीण भागात शाळा सुरू करण्यात आल्या. त्यांना माहीत होतं की शिक्षणाशिवाय सक्षमीकरण शक्य नाही. अस्पृश्य समाजातील मुलांना शाळेत प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी विशेष आदेश दिले. काही ठिकाणी विरोध झाला, पण शाहूंनी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या. भेदभाव सहन केला जाणार नाही. शिक्षणाचा हक्क सर्वांना आहे. फक्त शिक्षण आणि नोकऱ्या यापुरतं त्यांचं कार्य मर्यादित नव्हतं. त्यांनी सामाजिक प्रतिष्ठा मिळावी यासाठीही प्रयत्न केले. सार्वजनिक विहिरी, धर्मशाळा आणि इतर सुविधा सर्वांसाठी खुल्या करण्याचा त्यांनी आदेश दिला. त्या काळात हा निर्णय अत्यंत धाडसी मानला जात होता. शाहू महाराजांना माहीत होतं की समाजातील बदल फक्त कायद्याने होत नाही, तो विचारांनी होतो. त्यामुळे त्यांनी सत्यशोधक विचारांना प्रोत्साहन दिलं. समाजातील अंधश्रद्धा, जातीभेद आणि अन्याय यांविरुद्ध आवाज उठवणाऱ्या चळवळींना त्यांनी पाठिंबा दिला. त्यांच्या या कार्याचा प्रभाव दूरवर पोहोचला. अनेक तरुणांना प्रेरणा मिळाली. सामाजिक न्याय हा केवळ स्वप्न नसून तो राज्यकारभाराचा भाग होऊ शकतो हे शाहूंनी दाखवून दिलं. त्यांची राजवट म्हणजे एका प्रयोगशाळेसारखी होती, जिथे सामाजिक समतेचा प्रयोग चालू होता. अनेकांना वाटत होतं की हा प्रयोग अपयशी ठरेल, पण कालांतराने परिणाम दिसू लागले. मागासवर्गीय तरुण शिक्षण घेऊ लागले, नोकऱ्यांमध्ये प्रवेश घेऊ लागले आणि आत्मविश्वासाने समाजात उभे राहू लागले. शाहू महाराजांनी केवळ वर्तमानाचा विचार केला नाही, त्यांनी भविष्याचा पाया रचला. त्यांच्या या निर्णयामुळे पुढील पिढ्यांना दिशा मिळाली. सामाजिक न्याय ही संकल्पना राज्यकारभाराच्या केंद्रस्थानी येऊ लागली. पण या प्रवासात संघर्षही कमी नव्हता. विरोध, टीका आणि राजकीय दबावांचा सामना करताना शाहूंना ठाम राहावं लागलं. तरीही त्यांनी मागे वळून पाहिलं नाही, कारण त्यांना माहीत होतं हा संघर्ष केवळ सत्तेसाठी नाही तर समाजाच्या आत्मसन्मानासाठी आहे. आरक्षणाचा निर्णय, शिक्षणाचा प्रसार आणि बहुजन सक्षमीकरण या तिन्ही गोष्टींनी कोल्हापूर संस्थानात एक नवा अध्याय सुरू झाला. हा अध्याय पुढे भारतीय राज्यघटनेत प्रतिबिंबित होईल याची जाणीव कदाचित त्यावेळी कुणालाच नव्हती. एक राजा ज्याने स्वतःच्या सत्तेपेक्षा समाजाच्या उन्नतीला प्राधान्य दिलं, एक नेता ज्याने इतिहासाच्या प्रवाहाला वेगळी दिशा दिली, अशी ओळख शाहू महाराजांची निर्माण होत होती. पण त्यांचं कार्य इथेच थांबलं नाही. त्यांनी स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, शेतकरी आणि कामगार हक्कांसाठीही पावलं उचलली. सामाजिक न्यायाची व्याप्ती त्यांनी अधिक विस्तृत केली. त्या पुढील प्रवासात आपण पाहू स्त्री सक्षमीकरण, धार्मिक सुधारणा आणि प्रगत धोरणांनी त्यांनी कसा एक आदर्श राज्य उभं केलं. आरक्षणाचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर राजर्षी शाहू महाराज यांची सामाजिक क्रांती थांबली नाही, उलट ती अधिक व्यापक झाली. त्यांना जाणवत होतं की केवळ नोकऱ्यांमध्ये संधी देऊन समाज बदलत नाही. समाज बदलतो तो विचारांनी, शिक्षणाने आणि स्त्री-पुरुष समानतेने. त्या काळात स्त्रियांची परिस्थिती अत्यंत कठीण होती. बालविवाह प्रचलित होते, विधवांना समाजात सन्मान नव्हता, शिक्षणाचा अधिकार तर फार दूरची गोष्ट होती. स्त्री ही फक्त घरापुरती मर्यादित आहे अशी धारणा घट्ट बसलेली होती. शाहू महाराजांनी या विचारालाच आव्हान दिलं. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की समाजाची प्रगती स्त्रियांच्या प्रगतीशिवाय शक्य नाही. त्यामुळे स्त्री शिक्षणासाठी स्वतंत्र शाळा सुरू करण्यात आल्या. मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आलं. विधवा पुनर्विवाहाला त्यांनी पाठिंबा दिला. त्या काळात हा निर्णय अत्यंत धाडसी मानला जात होता. विधवेला पुन्हा संसार करण्याचा अधिकार आहे हा विचार समाजाला पचवणं कठीण होतं, पण शाहूंनी परंपरेपेक्षा मानवी हक्कांना प्राधान्य दिलं.
केवळ स्त्रियांसाठीच नव्हे तर समाजातील प्रत्येक दुर्बल घटकासाठी त्यांनी धोरणं आखली. त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध कठोर भूमिका घेतली. सार्वजनिक ठिकाणी भेदभाव होऊ नये यासाठी स्पष्ट आदेश देण्यात आले. त्यांनी धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या अन्यायालाही विरोध केला. त्यांना धर्माविरोध नव्हता, पण धर्माच्या आडून होणाऱ्या शोषणाविरोध होता. त्यांनी धार्मिक क्षेत्रातही सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. सत्यशोधक विचारसरणीचा प्रभाव त्यांच्या निर्णयांत स्पष्ट दिसत होता. समाजातील अंधश्रद्धा आणि जातीभेद यांच्या विरोधात उभं राहणं म्हणजे मोठं धाडस होतं, पण शाहूंनी हे धाडस दाखवलं. त्यांनी ब्राह्मणेतर चळवळीला पाठिंबा दिला. प्रशासनात आणि धार्मिक क्षेत्रात एकाधिकार असू नये असा त्यांचा स्पष्ट विचार होता. सर्व समाज घटकांना समान सन्मान मिळावा ही त्यांची भूमिका होती. शेतकरी आणि कामगार हक्कांबाबतही त्यांनी पावलं उचलली. कर व्यवस्थेत सुसूत्रता आणली. शेतकऱ्यांवरील अन्याय कमी करण्याचा प्रयत्न केला. राज्यकारभार हा केवळ महसूल गोळा करण्यासाठी नसतो, तो जनतेच्या कल्याणासाठी असतो हे त्यांनी दाखवून दिलं. त्यांच्या राजवटीत शिक्षण संस्था, वसतिगृहे आणि सामाजिक उपक्रमांची संख्या वाढली. समाजातील खालच्या स्तरावरचा माणूसही आता आत्मविश्वासाने उभा राहत होता. ही बदलाची चिन्ह होती. पण या सर्व सुधारणा सहज घडल्या नाहीत. विरोध, टीका आणि दबाव यांचा सामना करताना शाहूंना अनेकदा एकटे पडावं लागलं. तरीही त्यांनी तडजोड केली नाही, कारण त्यांना माहीत होतं की हा संघर्ष भविष्यासाठी आहे. त्यांच्या विचारांचा प्रभाव पुढील पिढ्यांवरही पडला. सामाजिक न्याय, स्त्री समानता आणि धर्मसुधारणा या संकल्पना अधिक बळकट होऊ लागल्या. त्यांच्या कार्यामुळे समाजात नवा आत्मविश्वास निर्माण झाला. शाहू महाराजांनी दाखवून दिलं की राजा असणं म्हणजे केवळ सत्तेचा उपभोग नव्हे, ती असते जबाबदारी, आणि ही जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली. सामाजिक सुधारणा, स्त्री सक्षमीकरण आणि धर्मविचारातील धाडस या तिन्ही गोष्टींनी त्यांची ओळख एका प्रगतिशील शासकाची झाली. पण त्यांच्या आयुष्याचा शेवटचा टप्पा देखील तितकाच महत्त्वाचा होता. त्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी पुढील नेतृत्वाला कशी प्रेरणा दिली, त्यांच्या कार्याचा पुढे भारतीय समाजावर आणि राज्यघटनेवर कसा प्रभाव पडला, आणि त्यांच्या निधनानंतरही त्यांचा विचार कसा जिवंत राहिला, याच प्रवासाचा उलगडा होईल पुढील भागात. त्यांच्या वारशाचा, त्यांच्या प्रभावाचा आणि अमर ठरलेल्या विचारांचा. एक राजा म्हणून सुरुवात केलेल्या प्रवासाचा शेवट केवळ राजवटीच्या समाप्तीने होत नाही. काही व्यक्तिमत्व अशी असतात की त्यांचं आयुष्य संपतं, पण त्यांचा विचार अमर होतो. राजर्षी शाहू महाराज यांचं आयुष्यही असंच होतं. संघर्षमय, परिवर्तनशील आणि भविष्याला दिशा देणारं. आरक्षणाचा निर्णय, शिक्षण क्रांती, स्त्री सक्षमीकरण, अस्पृश्यतेविरुद्धची भूमिका आणि सामाजिक न्यायाची भक्कम पायाभरणी या सर्व गोष्टींनी कोल्हापूर संस्थान एक प्रयोगभूमी बनलं. पण या प्रयोगाचे परिणाम केवळ त्या संस्थानापुरते मर्यादित राहिले नाहीत. शाहू महाराजांनी ज्या तत्वांवर राज्यकारभार केला त्याच तत्वांचा पुढे संपूर्ण भारतात विचार सुरू झाला. सामाजिक न्याय हा केवळ नैतिक मुद्दा नसून तो प्रशासनाचा भाग असला पाहिजे, ही जाणीव अधिक बळकट झाली. त्यांच्या कार्याचा प्रभाव पुढील पिढीतील अनेक विचारवंतांवर पडला. सामाजिक समता, शिक्षणाचा प्रसार आणि मागासवर्गीयांच्या सक्षमीकरणाचा जो पाया त्यांनी घातला तो पुढे अधिक व्यापक झाला. न्याय्य समाज रचनेची कल्पना आता केवळ स्वप्न नव्हती, ती प्रत्यक्षात उतरवता येते हे त्यांनी सिद्ध केलं. त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धातही ते तितक्याच ताकदीनं कार्यरत होते. समाजातील दुर्बल घटकांचा आत्मसन्मान वाढवणं, शिक्षण संस्था अधिक सक्षम करणं आणि प्रशासन अधिक न्याय्य करणं हे त्यांचं ध्येय कायम राहिलं. 6 मे 1922 रोजी त्यांचं निधन झालं. पण हा शेवट नव्हता, तो एका विचाराच्या अमरत्वाची सुरुवात होती. त्यांच्या जाण्याने एक राजा गेला, पण सामाजिक न्यायाची ज्योत अधिक तेजस्वी झाली. त्यांच्या वारसाचा विचार केला तर काही गोष्टी स्पष्टपणे दिसतात. पहिली, त्यांनी सत्ता म्हणजे सेवा हे सिद्ध केलं. दुसरी, समानतेशिवाय प्रगती शक्य नाही हे दाखवलं. आणि तिसरी, शिक्षण हा परिवर्तनाचा सर्वात प्रभावी मार्ग आहे हे अधोरेखित केलं. त्यांनी घेतलेला आरक्षणाचा निर्णय पुढे भारतीय समाजात मोठ्या चर्चेचा विषय ठरला. सामाजिक समतेसाठी विशेष उपाययोजना आवश्यक असतात ही संकल्पना अधिक स्पष्ट झाली. त्यांच्या धाडसी निर्णयामुळे अनेकांना पुढे मार्गदर्शन मिळालं. शाहू महाराजांचा वारसा केवळ धोरणात नाही तर मानसिकतेत आहे. त्यांनी लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला. आपणही उभे राहू शकतो ही जाणीव त्यांनी दिली. हा आत्मसन्मानच त्यांच्या कार्याचं सर्वात मोठं यश होतं. त्यांनी दाखवून दिलं की बदल शक्य आहे जर नेतृत्व धाडसी असेल, विचार स्पष्ट असतील आणि उद्देश समाज कल्याणाचा असेल. त्यांच्या कार्यामुळे कोल्हापूर संस्थान सामाजिक सुधारणांचं केंद्र बनलं. आजही त्यांचं नावाचा उच्चार होताच सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाची आठवण होते. त्यांचं आयुष्य आपल्याला सांगतं,
परिस्थिती कितीही कठीण असली तरी योग्य विचार आणि ठाम कृतीनं परिवर्तन घडवता येतं. राजा म्हणून ते महान होतेच, पण त्याहून मोठे ते मानवतावादी होते. त्यांनी माणसाला माणूस म्हणून सन्मान मिळावा यासाठी आयुष्य झोकून दिलं. ही कथा इथे संपत नाही. कारण प्रत्येक वेळी जेव्हा समाजात समानतेची चर्चा होते, प्रत्येक वेळी जेव्हा शिक्षणाच्या अधिकाराची मागणी होते आणि प्रत्येक वेळी जेव्हा दुर्बल घटकांसाठी न्यायाची हाक दिली जाते, तेव्हा शाहू महाराजांचा विचार पुन्हा जिवंत होतो. एका तरुणाने गादीवर बसताना घेतलेला संकल्प सर्वांसाठी न्याय हा आजही तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणूनच त्यांना केवळ राजा म्हणून नव्हे तर समाजक्रांतीचे शिल्पकार म्हणून स्मरलं जातं. संघर्षातून उभा राहिलेला राजा, ज्याने सत्ता नव्हे तर समता निवडली, ज्याने परंपरेपेक्षा परिवर्तनाला प्राधान्य दिलं आणि ज्याने इतिहासाला नवी दिशा दिली. ही होती राजर्षी शाहू महाराजांची कथा. प्रेरणादायी, विचारप्रवर्तक आणि भविष्याला मार्गदर्शन करणारी.